पावसाचा जोर वाढणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आसमानी संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते। मराठवाड्याला पुन्हा झोडपण्याची शक्यता आहे। राज्यात नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये आता पावसाचा जोर वाढत चाललेला आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस आता बघायला मिळणार असून पुन्हा एकदा पावसाचा जोर आजपासून आपल्याला बघायला मिळणार आहे। कमी झालेला पाऊस पुन्हा एकदा राज्यामध्ये आता सक्रिय होतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे। तीव्र कमी दाबाच्या प्रभावामुळे मध्यम ते जोरदार तर काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आता आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार राहील, कुठे तुफान पावसाचा अंदाज राहील, सर्व काय आता आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज तुम्हाला नवीन हवामान अंदाज बघायला मिळेल। सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठे बदल बघायला मिळत आहेत। आता पुढच्या 2 तासामध्ये राज्यात तुफान पावसाचा अंदाज आहे। आता कोणत्या जिल्ह्यात कसं पावसाळी वातावरण राहील, सर्व काही जिल्ह्यांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजची रोज नवीन हवामान अंदाज व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता बऱ्याच जिल्ह्यात पावसाळी वातावरण दाखल होत आहे। व शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देऊ व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाका। म्हणजे कसं आहे, रोजची रोज तुम्हाला पाऊस येणार की नाही त्याबाबतचे अंदाज या चॅनलवरती बघायला मिळतील। तर या ठिकाणी बघू शकता येत्या 2 तासामध्ये इकडे औसा, लातूर, निलंगा, शिरोळ-अनंतपालच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे। सध्या स्थितीला वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे। त्यानंतर वैराग, धाराशिवचे भाग असतील ते लातूर पट्ट्याचा हा जो भाग आहे, या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। काही ठिकाणी तुफान पावसाची देखील शक्यता आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा, कारण आजपासून पावसाचा जोर खूप तीव्र होताना स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। त्यानंतर इकडे अहमदपूर, राणी सावरगावचे भाग असतील, बर्दापूरचे भाग असतील, याही ठिकाणी विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। या इकडे बघू शकता बर्दापूर, रेणापूरचे भाग, अंबेजोगाईचे काही भाग सध्या पाऊस सुरू झालेला आहे। मात्र आता पुढच्या 2 तासामध्ये याची तीव्रता आणखीन वाढणार असून राज्यामध्ये या भागात शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार स्वरूपाचं पावसाचं वातावरण आता हजेरी लावणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचं वातावरण पाहायला मिळत असून शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क पण राहायचं आहे। त्यानंतर इकडे अचलपूर, अहमदपूरचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर इकडे जळकोटचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस 100% दाखल होत आहे। विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहा। या ठिकाणी बघू शकता आता पुढच्या 2 तासामध्ये काही जिल्ह्यांकडे मोठं पावसाळी वातावरण आता सरकत चालल्याचं देखील दिसून येत आहे। आता ते पावसाळी वातावरण कोणत्या जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे, कोणत्या जिल्ह्यात आता तुफान पाऊस बघायला मिळणार आहे, तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता खूप मोठी परिस्थिती पावसाची असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आता आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो जेवढा येईल तेवढा हा अंदाज आता तुम्ही लक्षात घेत चला। परंडाच्या भागात येत्या 2 तासात पाऊस वाढणार असून परंडा, सालसे, केरनेचा भाग असेल, वांगीचा भाग असेल, बार्शी साईड येत्या 2 तासात पावसाचं आगमन होणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस दाखल होणार आहे। बार्शीच्या भागात देखील पावसाची शक्यता असून येत्या 2 तासात मध्यम का होईना पाऊस येईल, मात्र कारण आज सकाळपासूनच सुरुवात होत आहे। मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर इकडे परळी, केजचे भाग असेल, याही ठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड तालुका जिल्हा असेल, याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह पाऊस दाखल होत आहे। अंबेजोगाई साईडचे भाग असतील, रामवडगावचे भाग असतील, जोरदार पाऊस बघायला मिळेल। कलमचा भाग असेल, मस्साचा भाग असेल, सध्या पाऊस सुरू आहे। या ठिकाणी पावसाची तीव्रता आता वाढणार असून विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे आमदार सर्व शेतकऱ्यांनी जेवढं येईल तेवढं लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे बघू शकता तेलगाव, वडवणीचे भाग असतील, याही ठिकाणी पावसाचं आगमन होणार असून डायरेक्ट वडवणी, तेलगाव, सोनपेठ, शिरसलच्या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता मोठे पाऊस आज कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत, कोणत्या तालुक्यात पुढच्या 2 तासात मोठे पाऊस बघायला मिळतील, आता त्या जिल्ह्यांचा हवामान अंदाज बघूयात।
तर इकडे बघा, यामध्ये खरी सुरुवात होत आहे ती म्हणजे पूर्णा, परभणी, बसमतच्या भागामधून देखील या ठिकाणी विजांच्या लखलखाटासह, विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार असून विजांसह धोधो पावसाचा अंदाज 100% पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं पण खूप गरजेचं ठरेल. त्यानंतर इकडे पाथरी, सेलू, माजलगाव साईडचे भाग, गेवराईचे भाग असतील या ठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आता तुफान पावसाचे जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर इकडे बघा, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यात देखील धोधो पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर पाथरी तालुका असेल, गंगाखेड असेल, पूर्णा, नांदेड, बसमतचे भाग असतील, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. विजांचा कडकडाट आज अधिक बघायला मिळणार असून पुढच्या 2 तासामध्ये रात्री उशिरापर्यंत का होईना धोधो पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे. लक्षात घ्यायचं आहे, प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. त्यानंतर इकडे जो उत्तर साईडचा देखील परभणीचा भाग असेल या ठिकाणी, सेलूचे भाग असतील या ठिकाणी, झरी, बोरी, जिंतूर, मंठाच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे पेनवडीचा भाग असेल या ठिकाणी, तसेच इकडे परतूर, ईश्वरनगरचे भाग असेल, पाचोड, वरगोदरीचा भाग असेल, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. तुफान स्वरूपाची पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळणार असल्यामुळे शेतकरी मित्रांनो अंदाज लक्षात घ्या. मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पाऊस आता दाखल होत आहे. विजांच्या लखलखाटासह भयानक परिस्थिती ही पावसाची आता निर्माण होणार आहे. त्यानंतर इकडे अंबड साईडचे भाग असतील, अंबडमध्ये देखील मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उमापूर, गेवराईच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पाचोडचा भाग असेल, पैठणचा भाग असेल, विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे. पैठण, डाकेपळचा भाग असेल, देगावनेरचा भाग असेल, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होणार असून मुसळधार पाऊस राहणार आहे. तसेच इकडे विचार जर केला तर बिडकींचा भाग आहे, पिंपरीचा भाग असेल, या ठिकाणी शेंद्राचा भाग, छत्रपती संभाजीनगर, बदनापूरचा भाग असेल, जालना साईडचे देखील भाग असतील, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस येत आहे, सतर्क राहा. पुढच्या 2 तासामध्ये 100% पावसाची धोधो हजेरी लागणार असल्यामुळे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी सतर्क राहणं देखील गरजेचं आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर इकडे कन्नडचे भाग असतील, चाळीसगाव या भागात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस, मालेगावच्या भागात देखील येत्या 2 तासात मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. तर चला आता तीव्र कमी दाबाचं जे मुसळधार पावसाचं वातावरण आता बनलेलं आहे, त्यामुळे जो बंगालच्या उपसागरामध्ये अतिभयानक पाऊस सुरू आहे तो पाऊस राज्याकडे येत आहे. मात्र आता तो किती वाजता दाखल होईल व सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचा पाऊस बघायला मिळणार आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे. आता फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन व्हिडिओ बघा, कारण आज मोठी भयानक परिस्थिती, नदी नाले तुफान वाहतील, अति भयानक पाऊस काही भागात बघायला मिळेल. तर चला यामध्ये नेमके कोणते जिल्हे प्रभावी ठरतील, कुठे मुसळधार पाऊस पडेल, आता सर्व काही बघूयात. तर याकडे तिकडे लक्ष देऊन बघू शकता. आता मध्यम ते जोरदार काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे. चित्र स्पष्टपणे आहे. विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला आता जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झालेला आहे. डिग्रस सुरईच्या भागामध्ये, दरवा, यवतमाळ, नेरच्या भागात भयानक पाऊस सध्या सुरू झालेला असून याची तीव्रता वाढतच जाईल. विजांच्या लखलखाटासह पावसाचं आगमन आहे. कारंजा, मंगळूर, पीरकडे देखील हा पाऊस प्रभावी ठरणार असून या ठिकाणी याची तीव्रता वाढत जाईल. विजांच्या कडकडाटासह सध्या सुरू असलेला पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. कापचे भाग असतील, पुसदच्या भागात लवकरच वाढणार आहे. तसेच इकडे बघू शकता तुम्हाला स्पष्टपणे दिसतच असेल एक मोठं ढग बघायला मिळत आहे. यामध्ये आर्नीला पाऊस सुरू आहे. या पावसामुळे तसेच इकडे बघू शकता एक मोठा तीव्र पावसाचा ढग बघायला मिळत आहे. यामध्ये जावीचा भाग, रोईचा भाग असेल, त्यानंतर इकडे लरखेडचा भाग असेल, तसेच दरवाचा भाग असेल, या भागामध्ये यामुळे पाऊस सुरू असल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. हा पाऊस विजांच्या कडकडाटासह या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे. हा पाऊस आता पुढे सरकत इकडे डिग्रसकडे येईल. त्यानंतर चोंडी, साक्री, पुसद, खंडवाचे भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते खंडाळाचा भाग असेल, इनापूर असेल, माहेगाव असेल, माहूर असेल, या ठिकाणी वाशिमकडे देखील येईल. मंगरुळपीरकडे देखील हा पाऊस येत जाणार असून या ठिकाणी
मध्यम ते तुफान पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यात आता 3 ते 4 तासात तुफान पाऊस दाखल होणार असून मोठे पाऊस आज दिवसभरासाठी 100% आहेत. यामध्ये उमरखेड, पुसद, हिंगोली, लोणारचे भाग, जालना, सेलूचे भाग असतील. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. हे देखील लक्षात घ्या. मध्यम ते जोरदार मुसळधार पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर चला आता तीव्र पाऊस कोणत्या ठिकाणी आहे, कुठे अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता आता सर्वात जास्त मुसळधार पाऊस पडणारा जिल्हा आता कोणता आहे, कोणते तालुके आहेत, आता त्यांची नावे आपण बघत आहोत. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी बघू शकता ज्या सिस्टममुळे राज्यामध्ये पाऊस येणार होता, म्हणजे जो काही कमी दाब बनणार होता, जे काही वातावरण बंगालच्या उपसागरात बनून महाराष्ट्राकडे येऊन पाऊस पडणार होता, तो पाऊस आता राज्यात वाढत जाणार आहे. यामध्ये बघा तशा प्रकारचं वातावरण इकडे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं आहे व तसेच इकडे हैदराबाद जवळ काही भाग आहेत. या ठिकाणी कर्नाटकच्या आसपासच्या भागापासून काही एक वातावरण सक्रिय झालेलं आहे. हे वातावरण आता राज्यात दाखल होणार आहे व हे वातावरण खूप भयानक आहे. अतिशय मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे सतर्क राहा. हे कोणत्या क्षणी आता दाखल होऊ शकतं, हे दाखल होण्यासाठी आता काही दिवस लागणार नाहीत तर काही तास लागणार आहेत. पुढच्या काही तासामध्ये हे वातावरण महाराष्ट्रात दाखल होऊन पावसाचा धुमाकूळ बघायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह मोठे पाऊस, नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचे पाऊस आपल्याला पडतानाचं चित्र स्पष्टपणे बघू शकतं. तर या ठिकाणी बघू शकता खूप भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामध्ये इकडे बंगालच्या उपसागरामध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झालेली असून ही परिस्थिती आता पुढे सरकत चाललेली आहे व याचा थेट प्रभाव आपल्याला महाराष्ट्राकडे पडत येण्याची शक्यता दाट बघायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ही पुढे परिस्थिती आता सरकत चाललेली आहे. तर चला यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पाऊस दाखल होत आहे ते देखील सांगतो. तर इकडे बघा बंगालच्या उपसागराकडे ती रात्री होती, त्यानंतर ती परिस्थिती इकडे हैदराबाद पर्यंत आली, तेलंगणा, कर्नाटक पर्यंत आली. आता ही पुढच्या काही तासात महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. तर यामध्ये सर्वात आधी पावसाला सुरुवात होईल. यामध्ये उदगीर, तसेच इकडे शिरूराम, तपाल, निलंगा साईडचे भाग असतील. या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. 100% विजांच्या कडकडाटासह अतिशय भयानक स्वरूपाचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जेवढे होईल तेवढे सतर्क राहा. या ठिकाणी देखील तुफान पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. तर चला आता त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. तर इकडे बघा यामध्ये आता डायरेक्ट तुळजापूर, धाराशिव जोरदार ते मुसळधार पाऊस, वैरागचे भाग या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळणार असून पुढच्या काही तासात मोठं पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे. इंदापूर, बारामती, फलटण, अकलूजचे भाग असतील. या ठिकाणी पिलं, पंढरपूर, सोलापूरचे भाग असतील. उर्वरित या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचं आगमन होणार असून प्रचंड विजा राहतील. प्रचंड धो मुसळधार पाऊस बघायला मिळेल असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय. पंढरपूर, सोलापूर, बारामती, फलटण, लोणारच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढे सतर्क राहा. विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाचं वातावरण हे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पाऊस पडणारे जिल्हे करमाळा असेल, तालुका असेल, कर्जत, श्रीगोंदा 2 तासात पाऊस दाखल होणार आहे. कडा, राळेगाव, शिरूर, चाकण, मंचरच्या भागात देखील 2 तासात पाऊस दाखल होणार आहे. अजून कोणते तालुके आहेत ते सांगत आहे. आता फक्त राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर इकडे बघा यामध्ये पुढील तालुके आहेत. माजलगाव, पाथरी, गेवराईचा भाग असेल, बीड असेल, पाथर्डी असेल, भागोरचे भाग असतील. याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज असून विजांच्या लखलखाटासह, विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे भागोरचे भाग असतील, घोडेगाव, राहुरी, पैठणचे भाग, याही ठिकाणी श्रीरामपूर, गंगापूरच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस दाखल होणार आहे. मध्यम ते जोरदार पाऊस राहील. अहिल्यादेवीनगर, बीड जिल्ह्यातील सर्व तालुके, अहिल्यादेवीनगर मधील सर्व तालुके, धाराशिव मधील सर्व तालुके मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस. लातूर जिल्ह्यात पूर्ण ठिकाणी सर्व भागात जोरदार पाऊस. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गावांमध्ये धो पावसाचं आज आगमन आहे. त्यानंतर पंढरपूरच्या भागामध्ये पंढरपूर तालुक्यात पाऊस राहील. छत्रपती संभाजीनगर, जालना याही ठिकाणी आता सर्वत्र तुफान पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे. विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस बघायला मिळू शकतो. तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी देखील बघायला मिळत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचं आहे. विजांचा कडकडाट
कडकडाट अधिक राहणार आहे. मोठा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अमरावती, नागपूर, चंद्रपूरचे भाग, शेवगाव, जळगावचा भाग असेल, विजांसह धो पाऊस. काही ठिकाणी अतिशय भयानक पूर परिस्थिती निर्माण होईल अशी मोठे पाऊस देखील आज बघायला मिळतील. तर आता अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे. बुलढाणा, हिंगोली, जळगाव, धुळेचे भाग असतील या सर्व भागापर्यंत पावसाचं वातावरण सक्रिय होईल. त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. रोजचे रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा व इतर शेतकऱ्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांना अंदाज बघायला मिळेल. धन्यवाद.